नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। निवडणूक होऊन 7-8 दिवसांचा वेळ झालेला आहे। अजूनही राज्याचा मुख्यमंत्री कोण हे महायुतीकडून निश्चित झालेलं नाहीये। महायुतीला कधी नव्हे तेव्हा तेवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे। हे बहुमत गेल्या म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मिळालेलं नव्हतं, इतकं मोठं बहुमत मिळालेलं आहे ना। अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत वादविवाद सुरू आहेत, दावे प्रतिदावे सुरू आहेत। या सर्व आणि त्याच्या व्यतिरिक्त निवडणुकीच्या प्रक्रियेवरच विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। त्यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा होतोय अशा पद्धतीची चर्चा आहे, पैसे वाटप झालेत अशा पद्धतीची चर्चा आहे, संपूर्ण निवडणुकीच्या यंत्रणेला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी हे काम केलेलं आहे, घोटाळे केलेले आहेत, अशा देखील चर्चा आणि असे देखील दावे प्रतिदावे जे आहेत ते सुरू झालेले आहेत। अशातच ह्या निवडणुकीकडे आजचा युवा वर्ग कशा पद्धतीने बघतो, संपूर्ण राजकारणाकडे कशा पद्धतीने बघतो, राजकीय नेत्यांकडे कशा पद्धतीने बघतो, यावर चर्चा करण्यासाठी आज दोन तरुणी आमच्या मुंबई आउटलुकच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। पहिल्या आहेत श्रुती मलमे, ज्या स्वतः सायकोलॉजिस्ट आहेत, प्रोफेसर आहेत। त्याच्या व्यतिरिक्त गौरी बैकर आमच्या सोबत आहेत। गौरी बैकर हे काही म्हणजे ओळख करून द्यायची तशी गरज नाहीये, मुंबई आउटलुकच्या सर्वच प्रेक्षकांना माहिती आहे। स्वतः पत्रकार आहेत आणि संपूर्ण राजकारणावरती त्यांचा चांगला अभ्यास आहे, बरीच माहिती तुम्हाला ते देत असतात। गौरी बैकरचं पण स्वागत आहे, श्रुती मलमे आपलं देखील स्वागत आहे। सर्वात अगोदर माझा प्रश्न तुम्हाला हा असेल की एकंदरीतच असा आरोप तरुणांवरती केला जातो, तरुणींवरती केला जातो की हा तरुण वर्ग जो आहे तो निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नाही। मुळातच भारत हा जगातली एक मोठी लोकशाही म्हणवणारा देश आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया जी आहे या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याच प्रक्रियेतून तरुण वर्गाने माघार घेतली आहे किंवा तो त्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीये। तसं का आहे? म्हणजे आत्ताचे निवडणुकीचे आकडे जर आपण बाजूला ठेवले, कारण ह्या निवडणुकीमध्ये, ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकंदरीतच जो वोटिंग पर्सेंटेज जो आहे तो वाढलेला आहे, परंतु याच्या अगोदर जर आपण बघितलं तर युवकांचा तेवढा सहभाग होत नव्हता जेवढा तो असायला हवा। जेवढा युवा वर्ग भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, त्या प्रमाणामध्ये तो मतदानाचा टक्का जो आहे युवकांचा तो कमी आहे। तर हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? एक तर हा प्रश्न। दुसरा प्रश्न, अशा आरोपांकडे तुम्ही कसे बघता? श्रुती। ठीक आहे, तर माझं असं म्हणणं आहे की नाही, ह्यावेळेस असे वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे आपल्या लक्षात येत आहे, ते ह्याचमुळे की ह्यावेळेस पॉलिटिकल सिनारिओ जो होता, जी पूर्ण परिस्थिती होती ती यूथसाठी जास्त इंटरेस्टिंग होती असं मी म्हणेन। की म्हणजे कोण निवडून येणार किंवा कोणत्या पद्धतीची परिस्थिती आहे आणि कोणाला वोट दिलं पाहिजे आणि आपला वोट खरंच मॅटर करेल का, हे ह्या इलेक्शनमध्ये खरं तर यूथला लक्षात आलं की हे मॅटर करेल आणि दर एक वोट काउंट केला जाऊ शकतो, कारण की ऑपोजिशन खूप दोन्ही पण जे पार्टीज आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि ह्यामुळे मला वाटतं पार्टिसिपेशन रॅदर वाढलेलं आहे, आपण असं म्हणू की वाढलेलं आहे। आणि हे का, तर एक जसं मी म्हणले की ही परिस्थिती, जी पॉलिटिकल सिच्युएशन जी आत्ता आहे ती खरं तर यूथसाठी खूप इंटरेस्टिंग आहे। पॉलिटिकल फेसेस जे आहेत ते यूथसाठी जास्त अपीलिंग आहेत। अपीलिंग म्हणजे मी म्हणेन की नॅशनल लीडर जे आपले आहेत किंवा स्टेट लेवलला सध्या जे CM आहेत किंवा ऑपोजिशनमध्ये CMसाठी म्हणजे ऑपोजिशन पार्टीचे जे लीडर आहेत, फेसेस आहेत, ह्यांच्याबद्दल यूथ सध्या जास्त अवेअर आहे। त्यांना जास्त बोलू शकतो की जास्त पसंती मिळते, जास्त इंटरेस्टिंग आहे, जास्त पसंती मिळतीये। सध्याचे जे स्कीम्स आहेत ते आतापर्यंत डिक्लेअर झालेल्या स्कीम्सच्या कंपॅरेटिव्हली थोडे वेगळे आहेत, त्यांची चर्चा वाढलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुमचा नक्कीच सगळ्यात जास्त सध्या आपण म्हणलं तर लोकप्रिय स्कीम हीच आहे आणि सगळ्यात जास्त चर्चा ह्यावरतीच होत आहे आणि या चर्चेमुळेच यूथ इन्व्हॉल्व झालाय की जर स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला एखाद्या स्कीमची चर्चा होते, एखाद्या पार्टीची चर्चा होते, का CMची चर्चा नॉर्मलपेक्षा जास्त होते, तर ती का, काय सिच्युएशन चालू आहे, का सगळ्या घरांमध्ये काय आहे लाडकी बहीण किंवा पैसे का वाटप होत आहेत असं आरोप लागतो का वगैरे। तर हे जे सिच्युएशन इतकी इंटरेस्टिंग आहे त्यामुळे यूथ इंटरेस्ट घेते, जास्त रिसर्च करते आणि इंटरेस्टिंगली वोट पर्सेंटेज त्यामुळे मला असं वाटतं वाढलेलं आहे। बरोबर, म्हणजे हा आरोप तुम्हाला मान्य नाही? गौरी, आता जसं हिने सांगितलं की म्हणजे यूथ जास्त इंटरेस्ट घेते, पण त्याच्या अपोजिशनला माझं मत आहे की यूथ आहे त्यांना
बघायला गेलं ना तर राजकारणाशी काही एक संबंधच नाही आहे, कारण राजकारणी जे लोक आहेत, जे नेते आहेत, ते आपली पोळी भाजतात. त्यामुळे यूथला किंवा जे काही तरुणी आहेत त्यांना हेच वाटतं की राजकारणात काय इंटरेस्ट एवढं दाखवावा, कारण ते जर त्यांचीच राजकीय पोळीभाजी भाजणार आहेत तर मग सर्वसामान्यांचे प्रश्न असतील किंवा तरुणांचे मेन म्हणजे प्रश्न आहेत ते लोक कधी मांडतील. तर यामुळे भले वोटिंगचा राईट्स सगळ्यांना असतील तरी पण तरुणी जे आहेत ते मतदानाच्या दिवशी असं सगळे म्हणतात की मतदानाच्या दिवशी जेव्हा सुट्टी असेल तेव्हा यूथ मोस्ट प्रोबॅबली ती सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाते. पण त्याचं कारण हे काय की हो म्हणजे जाते तरुणी, असं नाही की नाही, पण त्यामागचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं पण असं आहे की जर आम्ही वोट देतोय तर त्या वोटचा खरंच ज्या उमेदवारांना आम्ही मत देतोय किंवा जे राजकारणी लोक आहेत तर ते खरंच आमच्या मतांचा एवढा विचार करतात का, किंवा आमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती ते खरंच विचार करतात का. या गोष्टीमुळे ते ह्या सगळ्या गोष्टीपासून थोडं लांब आहेत. आणि वोटिंगचा प्रश्न असू दे किंवा निवडणुकीकडे असू दे, अर्थातच म्हणजे जे काही तरुणी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट आहेत. ते स्वतःहून देखील रिसर्च करून बघतात की बाबा आपला मुख्यमंत्री कोण आहे किंवा दावेदार कोण आहेत, हा मुख्यमंत्री झाला तर खरंच आनंद होईल. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी महत्त्वाचा प्रश्न हाच येतो की आमचे जे काही मुद्दे आहेत तो उमेदवार किंवा ते मुख्यमंत्री ते सगळे पूर्ण करतील का. त्यामुळे हे जे काय आहे ना त्याकडे यूथ हा थोडा दूरच आहे, राजकारणापासून म्हणजे इंटरेस्ट आहे, परंतु जे राजकारण्यांकडून जे केलं गेलं आणि विशेषतः गेल्या 2-2.5 वर्षांचं जर महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं गेलं, म्हणजे अगदी मतदारांच्या मतांना कोणतीच किंमत नाही. म्हणजे तुम्ही बीजेपीच्या विरोधामध्ये मत दिलेलं जरी असलं शिवसेनेला, म्हणजे अविभक्त जी शिवसेना आहे तिला, काँग्रेसच्या विरोधामध्ये जरी मत दिलेलं असलं तरी ते निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस सोबत जाणं असेल किंवा राष्ट्रवादी सोबत जाणं असेल, त्यामुळे देखील जो युवा वर्ग आहे त्याचा इंटरेस्ट जो आहे तो कमी झालेला आहे असं गौरींचं म्हणणं आहे. पण यातून एक दुसरा प्रश्न निर्माण होतो की आता सध्या जे आरोप चालू आहेत खास करून विरोधकांकडून की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे किंवा जी निवडणुकीची यंत्रणा आहे त्यांना हाताशी धरून किंवा त्यांचा गैरवापर करण्यात आलेला आहे, ह्या गोष्टींमुळे देखील युवा वर्गाचा निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय असं वाटतं का? EVM बद्दल आपण बोलू, पण त्याआधी ह्यांचं जे ओपिनियन होतं त्याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की आता आपण खरं तर बघायला गेलो तर लास्ट 10 वर्षांचं आपण स्टडी केला तर 10 वर्षांपूर्वी तुम्ही जर लहान मुलांना 5वी-6वीच्या मुलांना 10वी-12वीच्या मुलांना जर तुम्ही बेसिक पॉलिटिकल प्रश्न विचारले की आपले CM कोण आहेत किंवा 3-4 कॅबिनेट मिनिस्टरची नावं सांगा किंवा 3-4 सध्या जे पॉलिटिकल लीडर्स आहेत किंवा पॉलिटिकल म्हणू शकतो रिप्रेझेंटेटिव्ज आहेत त्यांची नावं सांगा, तर त्यांना माहीत नसायचे. कारण तेव्हा खूप आपण म्हणू शकतो कॅटेगरी वाईज पॉप्युलेशन पॉलिटिक्सकडे बघायची की एक घरातली मोठी माणसं त्यांना पॉलिटिक्स कळते, वयस्कर माणसं आहेत त्यांना पॉलिटिक्स कळते, लहान मुलं जी आहेत ती अभ्यास करतात, यूथ जी आहे ती त्यांच्या एज्युकेशनवर फोकस करते. पण आज तुम्ही बघाल तर तुम्ही छोट्या गावांमध्ये देखील गेलात तर तुम्ही 5वी-6वीच्या मुलांना विचारलं आपला PM कोण आहे, आपला CM कोण आहे, किंवा तुम्ही विचारलं होम मिनिस्टर कोण आहे, किंवा तुम्ही विचारलं की ह्या पॉलिटिकल पार्टीचा फेस कोण आहे, किंवा तुमचा आवडता CM कोण आहे, तुमचा आवडता आपण म्हणू शकतो पॉलिटिकल लीडर कोण आहे, तर त्यांना ओपिनियन्स आहेत. कंपॅरेटिव्हली आपण बघायला गेलो तर आत्ता आपण म्हणू शकतो की फक्त यूथच नाही, ओव्हरऑल खूप जास्त पर्सेंटेजची पॉप्युलेशन पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहे. नाही म्हणजे याचं कारण मग सोशल मीडिया आहे किंवा एकंदरीतच वाढलेलं अवेअरनेस जो आहे, अवेअरनेसची त्याच्याशी कम्पेअर करू शकतो. परंतु त्यांच्या मतांची, जसं मी म्हटलं उदाहरण देऊन सांगितलं की त्यांच्या मतांची किंमत राहिली आहे का राजकारण्यांना, आणि ते नसल्यामुळे मग म्हणजे अवेअरनेस आहे, माझ्यासारखा व्यक्ती ठीक आहे, मला माहिती आहे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे, मला सगळं माहिती आहे, परंतु मग मी वोट का करू जर माझं वोट जे आहे ते त्या मताची जर त्यांना किंमत नसेल त्या व्यक्तीला त्या पार्टीला, तर मी त्यांना का द्यायचं, हा एक प्रश्न त्याच्यामधून निर्माण होतो ना. नक्कीच मला असं वाटतं अवेअरनेस आहे तर त्याचबरोबर ओपिनियन आहे तर त्याचबरोबर डिस्कशन्स आहेत त्याबरोबर मग त्यांचं एक विजन आहे कंट्रीला घेऊन, एक स्टेटला घेऊन, की जेव्हा त्यांना अवेअरनेस येतो की स्टेटमध्ये हे लीडर्स आहेत किंवा हे घडत आहे आणि हे स्कीम्स आलेले आहेत किंवा ही सिच्युएशन आहे, ह्या निगेटिव्ज आहेत, इथे अशा गोष्टी घडल्या ज्या दुर्दैवी आहेत पण इथे काही ॲक्शन घेतले गेले नाही, किंवा इथे ह्या गोष्टींबद्दल बरोबर ॲक्शन घेतलेत,
हे जेव्हा डिस्कशन आणि अवेअरनेस वाढतं तेव्हा ओपिनियन्स येतात, आणि मला असं वाटतं जेव्हा ओपिनियन्स येतात तेव्हा यूथ एक बेटर रिसर्च करतं आणि मग त्यांना लक्षात येतं की वोट मॅटर्स. ॲट द एंड ही डेमोक्रेसी आहे, टू द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल आहे. त्यामुळे लीडर कोण निवडला जाणार किंवा कोणती पार्टी जिंकणार हे आपल्याच हातात आहे. असं नाही की आपण ऑपोजिशन पार्टीला वोट केलं पण निवडून दुसरी आली. हे क्लिअर कट आहे की तुम्ही ज्याला वोट करत आहात किंवा मॅक्झिमम सपोर्ट ज्याला आहे ते वरती येणार. मग ह्या बाबतीत आपण असं कसं म्हणायचं की आम्हाला असं वाटेल की आमच्या वोटची व्हॅल्यू नाही आहे. वोटची व्हॅल्यू तिथेच आय थिंक येते ना जिथे तुम्हाला वोट करायला परवानगी आहे. तुम्ही वोट करताय, तुम्हाला हवं त्या व्यक्तीला हवं त्या पार्टीला वोट करताय. पण द थिंग इज की आता जसं तुम्ही म्हणालात की आपण ज्या व्यक्तीला मत द्यायचं आहे तर त्याला आपण मत देतो, पण आपण मत दिल्यानंतर ही श्युरिटी पण नाही आहे ना की ज्या माणसाला आपण मत दिले तो माणूस आपल्या समस्या दूर करतील किंवा तो माणूस दुसऱ्या पक्षात जाणार नाही. आपण ज्या माणसाला, कारण आत्ता जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, इकडनं तिकडे सगळ्यांची घरं एकमेक जे काही बांधणं वगैरे जे सुरू आहे त्यानुसार आपण जर त्या उमेदवाराला मत दिलंय तर आपल्याला पण त्या गोष्टीची श्युरिटी नसते आणि इवन त्या माणसालाही नसते की थोड्या दिवसानंतर तो माणूस कोणाच्या घरात त्याची पोळी भाजणार आहे. त्यामुळे हे जे काही मुद्दे जरी असले ना, जसं तुम्ही आता म्हणालात ते ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर शहरी भागामध्ये दोन्हीकडे पण तेच आहेत. आता सगळेजण आपलं मत मांडतायत हे सगळं मान्य आहे, पण मत जरी मांडलं तरी पण त्या मतांचा विचार करायला राजकारणी लोक जागेवर आहेत का हा एक मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर म्हणायला गेलं तर राजकारणातले विषय असू दे किंवा इतरही, पण तरुणांचे जे काही प्रश्न आहेत किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, म्हणायला गेलं तर मोस्ट प्रोबॅबली जॉबचा प्रश्न हा सध्या युथच्या काय म्हणतात केंद्रस्थानी आहे. कारण आता सगळेजण एक जॉबला किंवा आपला फ्युचर सेट करण्याच्या मार्गावरती आहेत, पण जर अवेलेबलच नाही आहेत मार्केटमध्ये, जर जॉबच अवेलेबल नाही आहेत तर तरुणी शिक्षण घेऊन किंवा आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्रात शिक्षण घेऊन ते पुढे काय करणार, कारण जॉबच प्रोव्हाइड नाही आहेत. आणि त्या हिशोबाने त्यांचं असं असतं की जर आपण एक असतं की जर आपण सरकारला मत दिलं किंवा ज्या काही आपल्या विचार आहेत किंवा ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या आपण जर सरकारसमोर मांडल्या किंवा आपण त्याला मत दिलं तर होपफुली कदाचित त्या आपल्या ज्या काही समस्या ते दूर करतील. पण कदाचित हेही त्यांना माहीत नसतं, होताना कदाचित दिसतही नाहीये, कारण आपण मत देतो एकाला आणि तोच दुसऱ्या पक्षात जातो. त्यामुळे मग ती गॅरंटी पण नसते. आणि ह्याच एका गोष्टीमुळे तरुणींचं जे काय राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदललाय. जर राजकारणी लोकांनी पण त्यांच्या ती जी काही बायलाईन असते ना त्यानुसार जर जो काही दृष्टिकोन त्यांच्या नजरेतून तरुणींसमोर मांडायचा तो जर पूर्णपणे जर दर्शवला ना तर कदाचित जो काही अर्ध्या तरुणी किंवा इतर जे काही यूथ आहे त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे टुवर्ड्स राजकारण तो कम्प्लिटली बदलून जाईल. पण आता जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे या एकाच कारणामुळे तरुणींचं आणि सगळ्यांचंच लक्ष आहे ते राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली बदलला नाही. बरोबर आहे. त्याचं दुसरं कारण म्हणजे आपण म्हणजे सांगायला पाहिजे की ही चर्चा जी आहे ती पहिल्याच भागामध्ये अगदी इंटरेस्टिंग झालेली आणि आणखीन इंटरेस्टिंग होणार आहे. कारण दोन तरुणी बसलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जे आहे मतमतांतर आहेत आणि यातूनच लोकशाही जी आहे ती बळकट होत असते आणि तोच आमचा प्रयत्न आहे. माझा दुसरा म्हणजे ह्याच मुद्द्याला घेऊन माझा दुसरा प्रश्न असा आहे की जसं आपण म्हणालो की आपण मत देतो एका व्यक्तीला, एका उमेदवाराला, आणि तो दुसऱ्या पार्टीत जाईल की नाही जाईल हे आपल्यालाही माहिती नाही आणि कदाचित त्यालाही माहिती नाहीये. त्याच पद्धतीने आपण जे म्हणजे ईव्हीएमचा जो मुद्दा आहे, टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये 21व्या शतकात आपण सर्वच राहत आहोत. टेक्नॉलॉजी किती फास्ट झाली आपण सर्वांना माहिती आहे. प्रत्येक क्षणाला ती टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे. अशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच ईव्हीएम वरती विश्वास ठेवणं किंवा ईव्हीएम वरती विश्वास नसल्यामुळे जो वोटिंग पर्सेंटेज आहे किंवा एकंदरीतच लोकांचा सहभाग जो आहे या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तो कमी झालाय असं वाटतं का? कारण कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ही सहजरित्या हॅक केली जाऊ शकते असं जगभरातल्या वैज्ञानिकांचं आणि आता एलॉन मस्क सारखा व्यक्ती जो स्वतः टेक्नॉलॉजी कंपनी ओन करतोय, ते चालवतोय, अगदी चंद्रावरती कॉलनी बसवण्याचं, आपलं मंगळावरती कॉलनी बसवण्याचं त्याचं स्वप्न आहे. ते असा मोठा व्यक्ती ज्यावेळी ईव्हीएम वरती संशय घेतो त्यावेळी भारतातही ती चर्चा तशी सुरू झालेली आहे. याच्या अगोदर पण ती चर्चा सुरू होती. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की ईव्हीएम वरती युवा वर्गाचा विश्वास आहे किंवा नाही, किंवा युवा वर्ग त्या गोष्टीकडे कसं बघतो, इररिस्पेक्ट ऑफ पॉलिटिशियन्स
किंवा जे आता आरोप होत आहेत त्याला सोडून? मला असं वाटतंय EVM वरती जे काही आरोप झालेले आहेत ते रिझल्ट लागल्यानंतर खरं तर जास्त वाढलेले आहेत. वोटिंगच्या वेळेस हा मुद्दाच नव्हता. वोटिंगच्या वेळेस कुठेही अशी चर्चा नव्हती की आपण वोट करू पण त्याला पोचेल की नाही. त्यामुळे लोकांच्या मनात हा डाऊटच नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं EVM वोटिंगच्या वेळेस मला नाही वाटत काही फरक पडलेला आहे. त्यामुळे ही जी चर्चा आहे किंवा हे जे आरोप आहेत हे गेल्या 10 वर्षापासून होत आहेत. 2014 पासूनच तसे आरोप आहेत आणि तशी चर्चा आहे. त्यामुळे आता जरी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी ते मुद्दे चर्चेत नसले तरी असं नाहीये की त्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली नाही आणि लोकांचा पूर्णपणे विश्वास त्या मशीन्सवरती आहे. बरोबर. ह्या इलेक्शनच्या आधीही मला वाटते लास्ट इलेक्शनच्या वेळेस सुद्धा थोडीफार चर्चा होती. पण मला असं नाही वाटत ह्या लेवलपर्यंत चर्चा झालेली की लोकांना असं वाटत होतं की आपले वोट बरोबर पार्टीपर्यंत पोचतील की नाही. इतका तो मुद्दा वाढलेला नव्हता. त्यामुळे असं नाही वाटत की यूथ किंवा बाकीचे पॉप्युलेशनसुद्धा हा विचार करून वोटिंगला आली नसेल. आता जर हा विचार करायला गेला की EVMचा मुद्दा म्हणजे बरोबर आहे की नाही, तर मला असं वाटतं ह्यावरती इनफ रिसर्च झालेली आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. हे ऑपोजिशनने केलेले आरोप आहेत आणि आपण त्यावरती विचार करतोय. तर मला असं वाटतं जेव्हा ह्याचं काहीतरी कॉन्क्लुजन निघेल की जे काही की वोट्स पोचत आहेत की नाही, तेव्हा आपल्याला खरं तर मत मांडता येईल ना. कारण आत्ता सध्या आपण असं कोणत्याही पार्टीचं बघायला गेलो तर जी पॉवरमध्ये आहे ऑपोजिशन विल ऑलवेज हॅव समथिंग टू से. तर आत्ता लँडस्लाईड विक्ट्री हे थोडं अनएक्सपेक्टेड होतं. तसं प्रेडिक्शन्सचं बघायला गेलं तर लँडस्लाईड विक्ट्री अनएक्सपेक्टेड होतं. त्यामुळे आता ही लँडस्लाईड विक्ट्री आली कशामुळे, ह्यामध्ये जर एखादी गोष्ट बघायला गेलं तर हेच असू शकतं की EVMचाच घोटाळा असेल. म्हणजे लोकांनी वोट केलंच नसेल आणि वोट गेलंच असेल. तर मला असं वाटतं की हा एंटायर EVMचा मुद्दा हा वोटिंगच्या वेळेस नव्हता. त्यामुळे ह्याचा काही वोट्सवरती फरक पडलेला नसावा. पण जसं आता तिने म्हणाला की EVMचा हा मुद्दा नव्हता म्हणजे वोटिंगच्या दिवशी तरी, पण भले त्याचा रिसर्चचा जरी भाग असला ना तरी सरकारमधील किंवा जे भाजपचे काही नेते आहेत त्यांनी देखील असं काही दावा केलात की EVMची जी मशीन आहे ती हॅक होऊ शकते. मग त्यामुळे कदाचित त्यांचंही वक्तव्य आहे. त्यामुळे कदाचित ह्या शक्यता देखील आपण काही काय म्हणतात म्हणजे आपण शक्यता कमी नाही हे करू शकत ना, वर्तवू नाही शकत आहे की हॅक होऊ शकते मशीन. ते कारण ती मशीन आहे त्यामुळे मशीनमध्ये काहीतरी घोटाळा होऊ शकतो. बरोबर. पण तो मग झालाय की नाही ह्याची क्लॅरिटी आपल्याला नाही आहे. आणि तेच आहे की हे मला असं वाटतं हा खूप बेसिक ओपिनियन होता की कोणत्याही गोष्टीचे दोन्ही पैलू असतात. एखादा सिस्टम यूज होतं तर त्याचा जसं सकारात्मक वापर होतो नकारात्मक सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं खूप बेसिक स्टेटमेंट असेल की EVM इज अ मशीन जी हॅक होऊ शकते जस्ट लाईक एनी अदर मशीन. कोणती दुसरी मशीन मोबाईल्स असू देत कम्प्युटर्स जे हॅक होऊ शकतात. पण जर ती शेवटच्या क्षणी पण म्हणजे आता जसं म्हणालात की ती एक खूप नॉर्मल स्टेटमेंट आहे किंवा पण म्हणजे शेवटच्या क्षणीच कसं काय ते EVM हॅकचा प्रश्न म्हणजे तो मुद्दा एक मांडण्यात आला. ज्या क्षणी असं वाटतंय की ती गोष्ट वन साइडेड झाली आहे किंवा दोघांकडचं पारडं जेव्हा एकत्र दिसतंय समसमान आहे आणि अचानक जर ती गोष्ट अचानक अशी वरती जाते, एखाद्याचं पारडं जर वरती चढतंय तर मग ते साहजिकच आहे की विरोधकांकडनं ह्या गोष्टीवरती टीका टिप्पणी ही होणारच आहे की EVM हॅक असेल किंवा मतांचा काहीतरी घोटाळा असेल. आणि असं म्हणायला गेलं ना तर ती मशीन ही म्हणजे ॲट द एंड म्हणायला गेलं तर ती मशीन आहे, ती बिघडवू शकते किंवा त्याचं हे पण होऊ शकतं, यूज पण होऊ शकतो. त्यामुळे असं तर मला वाटत नाहीये ती मशीन आहे त्यामुळे हॅक तर होऊ शकते ती, असं तर वाटतं. आणि जर मला असे वाटतं जर हा मुद्दा खरंच खूप वाढला पुढे जाऊन तर ॲज अ यूथ माझं याचं ओपिनियन असेल की वोटिंग इलेक्शन्स आणि रिझल्ट थोडं मोर बेटर करा की हा मुद्दाच परत उचलता येऊ नये. मग ते EVM मशीन्सचं बेटर करा म्हणजे नेमकं काय? EVM मशीन्स पासून परत आपण परत ट्रेडिशनल वरती यावं लागलं तर जर तसं जर एक्सपर्ट्सचं ओपिनियन आलं की EVMवरती ट्रस्ट केला जाऊ शकत नाही, विश्वास ठेवला जात नाही तर आपण परत ट्रेडिशनल मेथडवर येऊ शकतो, बॅलेट पेपरवर येऊ शकतो. आणि जर एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की हॅक झाली नव्हती किंवा एखादी मशीन हॅक होऊ शकते म्हणून होऊ शकते असं नसून त्याच्यावर तितकी सिक्युरिटीही असते. स्टेट लेवलवर, नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर जर वोटिंग्स होत आहेत तर तेवढे प्रिकॉशन्सही घेतले जाऊ शकतात. त्यामुळे फक्त एक म्हणू शकतो एक आरोप आहे किंवा एक रूमर आहे असं म्हणून कंटिन्यू होत असेल तर तसंही तो मला असं वाटतं
की जास्तीत जास्त क्लॅरिटी वोटर्सना मिळाली पाहिजे. अर्थातच, आणि हे काम जे आहे ते निवडणूक आयोगाचं आहे, सरकारचं आहे. लोकांचा विश्वास या प्रक्रियेवरती कसा वाढवता येईल, हा विश्वास वाढवण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते निवडणूक आयोग आणि भारत सरकार यांनी ते केलं पाहिजे. सरकार कोणत्याही पार्टीचं आलं तरी. पुढचा म्हणजे ह्या चर्चेला पुढे घेऊन जाण्यासाठी माझा प्रश्न असा राहील की एकंदरीतच राजकारणावरती तुम्ही कसं बघता? कारण राजकारण म्हटलं की एक म्हण मराठीमध्ये बोलली जाते, राजकारण म्हणजे गजकरण आहे, ते वाईट आहे, ते चुकीचं आहे. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? मी तर म्हणेन की डिग्री कॉलेजला किंवा ज्युनियर कॉलेजला वगैरे असताना राजकारणाकडे किंवा पॉलिटिक्सकडे अजिबातच काही ओपिनियन नव्हते किंवा बिलकुलच बघितलं जायचं नाही. कारण अगेन तेच होतं की जास्त अवेअरनेस नव्हते, जास्त डिस्कशन्स नव्हते. त्यामुळे असं वाटायचं की आपल्याला त्यातलं काही कळत नाही आणि लिमिटेड इन्फॉर्मेशन असायची. तितका क्रेज नव्हता खरं म्हणायला गेलं तर, कारण की मे बी तितके असे सिच्युएशन्स असे नव्हते की सगळ्यांनाच त्यामध्ये गुंतावं लागेल आणि सगळ्यांचेच ओपिनियन्स यावे. पण आत्ता आज असं बघायला गेलं तर म्हणू शकतो की राजकारण जास्त ट्रान्सपरंट झालं आहे. म्हणजे काही चुकीचं झालं तेही बाहेर येतं आहे तितक्याच जितक्या इझिली काही बरोबर झालं तर बाहेर येतं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की एखादं निर्णय घेणं, ओपिनियन मांडणं किंवा स्टडी करणं थोडं सोपं झालं आहे. म्हणजे राजकारणावरती काय म्हणतं? असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये पडायचं नाही, राजकारण वाईट आहे, चुकीचं आहे, ते आपलं नाही आहे, आपल्या काय म्हणतात हिंदीमध्ये सामान्य लोकांच्या बसकी बात नाही आहे ते, असं जे म्हटलं जातं त्यावर कसं तुम्ही रिॲक्ट होता? असं बरोबर, आता असं म्हटलं जायचं. पण मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये खरं तर राजकारणाकडे सगळेच खूप ह्याने बघतायत. म्हणजे सकारात्मक असं नाही म्हणणार मी की सकारात्मकतेनेच बघतायत, पण बघतायत, ओपिनियन्स आहेत, इंटरेस्ट दाखवतायत. आणि त्यामुळे आज तुम्ही बघायला गेलं डिस्कशन्समध्ये फक्त हे डिस्कशन नाही आहे की कोणत्या पार्टीमधून कोण कुठे गेलं, हे पण डिस्कशन्स आहेत की एखादी योजना काढली तर त्याचं काय बेनिफिट आलं आहे, किंवा आत्ता सध्या मेडिकल सर्व्हिसेस किती जास्त इझी झालेत, किंवा ट्रान्सपोर्टेशन कसं चेंज झालं आहे, किंवा कोणते नॅशनल हायवेज सध्या बनत आहेत, किंवा म्हणजे मला असं वाटतं की ओव्हरऑल नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलवरती जो डेव्हलपमेंट, जी प्रगती घडते ती यूथपर्यंत किंवा लोकांपर्यंत जास्त ट्रान्सपरंटली पोचती आहे. त्यामुळे इंटरेस्ट वाढतोय. आणि हे जे निगेटिव्ह गोष्टी, ज्या नकारात्मक गोष्टी आहेत की गट फोडणी होते वगैरे वगैरे, तर पक्ष बरोबर. तर हे मला असं वाटतं की हे फक्त एक इंटरेस्टिंगच बनवतं राजकारणाला. कारण प्रोग्रेस तर दिसून येतोय, जो आम्हाला दिसतोय, किंवा प्रोग्रेसही दिसून येतोय, जे बदलाव येत आहेत तेही दिसून येत आहेत. मी म्हणेन की अदर देन द प्रोग्रेस, जी प्रगती आणि ते त्याबरोबरच अजून थोडा ड्रामाही वाढलेला आहे, थोडा. आणि हा प्रोग्रेसिव्ह मुळेच सध्या सगळ्यांचंच लक्ष हे राजकारणाकडे आहे. आणि सगळे इंटरेस्टिंगली त्या गोष्टीकडे पण घेतात. म्हणजे आज असं झालं की रोज रील्सच्या थ्रू असू दे, शॉर्ट्सच्या थ्रू असू दे, किंवा न्यूज चॅनलच्या थ्रू असू दे, किंवा काही न्यूज रिपोर्टर्सना घेऊन तुमचे पर्सनल एक इंटरेस्ट वाढलं की ह्या न्यूज रिपोर्टरची रिपोर्टिंग चांगली आहे, किंवा ह्या पर्टिक्युलर लीडर्सचे ओपिनियन चांगले आहेत. ह्यामुळे असं झालं आहे की फक्त पॉलिटिकल पार्टीज नाही तर ओव्हरऑल जॉग्राफिकल डेव्हलपमेंट म्हणा, किंवा फायनान्शियल जे चेंजेस होत आहेत वगैरे. GDP हा शब्द आत्ता तुम्ही बघाल तर खूप फ्रिक्वेंटली यूथमध्ये सुद्धा आणि बाकीच्या पॉप्युलेशनमध्ये सुद्धा वापरण्यात येतोय. तुम्ही त्यांना म्हणाल GDP काय, तर तुम्हाला सांगतील GDP काय. म्हणजे हा एका ह्याने म्हणलं तर एक प्रगतीच आहे पॉप्युलेशनसाठी, स्टेटसाठी, नेशनसाठी. ED त्यामुळे फायनान्शियली आपलं प्रोग्रेस होतं आहे का काय होतं आहे, किंवा जे स्कॅम्स, आता ED जसं नाव आलं तर स्कॅम्स होत आहेत का, कोणी कशामध्ये इन्व्हॉल्व आहे, करप्शन वगैरे वगैरे. तर आता असं वाटतं की सगळीच पॉप्युलेशन इन्व्हॉल्ड आहे खरं म्हणायला गेलं तर. असं कोणीच नाही ज्याला तुम्ही रस्त्यावरती थांबवाल किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये विचाराल, फ्रेंड्समध्ये विचाराल हे काय ते काय, त्यांना काहीच आयडिया नाही आहे, असं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी कोणत्या दृष्टिकोनाने पॉलिटिक्सकडे आज बघते तर खूप ट्रान्सपरंट झालं आहे, जे घडतं ते दिसतं आहे. कोणी अडकलं, कोणी पैसे खाल्ले, काय अशी न्यूज आली दिसती आहे, कोणी चांगलं काही काम केलं, काही जे काही दिसतं आहे, स्कीम्स वर्क करत असतील दिसत आहेत, काही फेलियर्स आहेत, काही स्कीम्स चालल्या नाही आहेत तेही दिसून येतं. तर ट्रान्सपरन्सीमुळे मला असं वाटतं लोक जास्त पॉलिटिक्सकडे आज खेचले जात आहेत.
जसा तुम्ही उल्लेख केला वेगवेगळ्या योजनांचा, त्याच्यामध्ये मग या लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना नावाची एक योजना जी आहे ती राज्य सरकारने महायुतीच्याकडून राबवण्यात आली आणि त्याचे बेनिफिट म्हणजे महिलांना झाले असंही म्हटलं जातंय. काही विरोधकांकडून असं म्हटलं गेलं की ते लालच आहे. तर जे अधिकृत पैसा आणि अनधिकृत पैसा या दोन्ही प्रकारचा पैसा जो निवडणुकीमध्ये लावला जातो, सर्रास त्याचं वाटप केलं जातं. अगदी निवडणूक आयोगाचे आकडे द्यायचे झाले तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 493 कोटी आणि काही समथिंग लाख रुपयांचं जे आहे ती मालमत्ता पकडली गेली. त्याच्यामध्ये कॅश होते, दारू, ड्रग्ज, त्याच्यानंतर सोनं, चांदी, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं जे सामान आहे ते पकडलं गेलं आणि त्याची टोटल किंमत हे 493 कोटी इतकी होती. याचा अर्थ साहजिकच आहे की पैसा समाजामध्ये तो गेलेला आहे. गेलेला पैसा पकडलेला नाहीये. काही प्रमाणामध्ये पैसा निवडणूक आयोगाने थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. परंतु हे जे पैसे वाटप केले जातात, अगदी सर्रासपणे केले जातात, त्याकडे तुम्ही कसं बघता? तरुण म्हणून हे चुकीचं आहे, वाईट आहे, याचा चांगला परिणाम होतोय, वाईट परिणाम होतोय? नाही, आता करप्शन म्हणा, पैसे वाटप म्हणा, इलेक्शनच्या वेळेस एक पैसे दिलेले जे, हे चुकीचंच आहे. ह्याला मला नाही वाटत लीडिंग पार्टी असू दे किंवा ऑपोजिशन पार्टी असू दे किंवा ओपिनियन्स असू दे, कोणी याला जस्टिफाय करणार नाही. आता स्कीम्सच्या थ्रू पैसे दिले जातात हा जर एखादा आरोप असेल तर मला असं वाटतं लोक निर्णय घेतात. लोकांना आता फक्त पैसे, मला वाटतं ह्या आधी अशा गोष्टी घडल्या असतील जिथे पैसे दिले जातात आणि वोट्स घेतले जातात, पण नॉट ऑलवेज इट वर्क्स ना नेहमी ते. मग ह्या वेळेस जर जो मुद्दा मांडलेला आहे हे लाडकी बहीण योजनेच्या मागे की आम्हाला स्त्री सशक्तीकरण करायचं आहे किंवा जे काय, तर हे मला वाटतं ही स्कीम फक्त लॉन्च नाही झाली तर हे महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे, त्यांना त्याचा वापर करता आलेला आहे. आणि मला वाटतं इट इज सर्क्युलेटिंग इन इकॉनॉमी अगेन. कुठे ना कुठे हा थप्प पैसा नाही आहे की देतोय आणि ते जमा होत आहे. सो कुठेतरी इकॉनॉमीमध्ये पण ह्याचं दिसून येईल. त्यामुळे मला असं वाटतं लोकांनी ओव्हरऑल विचार करून ह्या स्कीमला सपोर्ट केला असावा, रादर देन फक्त पैसे देतात आणि वोट घेत आहेत असं म्हणण्यापेक्षा. आणि ह्याच बरोबर अजूनही स्कीम्स लॉन्च झालेल्या आहेत, त्यांचा लोकांना म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसतोय. तर मला असं वाटतं की ह्या स्कीमकडे लोकांनी पैसे वाटप ह्या दृष्टिकोनाने पाहिलं असतं तर आपल्याला ह्या पार्टीला इतका सपोर्ट देताना दिसला नसता. किंवा सपोर्टिंग बाकीच्या ज्यांना की जे पर्टिक्युलरली एखाद्या लीडरला किंवा पार्टीला सपोर्ट करत नाहीत पण त्यांचंही ह्या स्कीमला घेऊन काही ऑपोजिशन नाही आहे, असं का? तर मे बी त्यांचाही हाच दृष्टिकोन आहे की हे पैसे वाटप म्हणजे पैसे देऊन वोट्स घेतलेत लाडक्या बहिणींचे, असं ओपिनियन नसून की त्यांच्या हक्काचेही काही पैसे त्यांना मिळणार, मग तिथून पुढे त्यांना त्यांचा काही व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये घालायचं असेल. आता ह्याचा लॉंग टर्ममध्ये हे जर अशी स्कीम चालत राहिली 5 वर्ष 10 वर्ष, तर लॉंग टर्ममध्ये जर आपल्याला असं दिसलं की मुलींचं स्कूलमध्ये ॲडमिशन्स वाढलेत फिमेल्सचे किंवा मुलांचे ओव्हरऑल म्हणजे आपल्या जर इकॉनॉमीमध्ये काही फरक दिसतोय किंवा प्रोग्रेसमध्ये काही फरक दिसतोय, तर मग ही स्कीम खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झाली असं म्हणू शकतो. आणि एक्सपेक्टेशन आहे, कारण ही स्कीम त्या अजेंडानेच ती रिलीज केलेली आहे की आमचा हेतू ह्या स्कीमच्या मागे हा आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा एकदम इमिजिएट ओपिनियन आहे. मला असं वाटतं की वोट स्कीम लॉन्च केली 6 महिने आधी 4 महिने आधी, त्यामुळे आम्हाला वोट्स हवेत. लोकसभा म्हणजे आरोप असा पण होतो ना की लोकसभा निवडणूक हरल्यानंतर बरोबर राज्यकर्त्यांना लाडकी बहीण आठवली, बरोबर, इतक्या वर्ष लाडकी बहीण कुठे होती, बरोबर, असे जे प्रश्न आहेत तर त्याला घेऊन मग ते बरोबर आहेत, योग्य आहेत असं जर असं असेल तर लाडक्या बहिणी जर अजून 5 वर्ष खुश राहिल्या तर परत वोट करतील, नाही राहिल्या तर नाही करतील. पण लाडक्या बहिणींना एका बाजूने जरी पैसे दिले असले, भले त्यांच्या पुढील वाटचालीसाठी किंवा त्यांचा जो काही त्यांनी पैसे टाकलेले तेच त्यांना रिटर्न येत असतील सरकार थ्रू, तरी पण ते दुसऱ्या बाजूने सरकारकडेच जातात, कारण वाढती महागाई. हा, मग भले ते 1500 रुपये असू दे किंवा 2100 रुपये असू दे, जो काही खर्च ज्या काही योजनांमार्फत महिलांकडे असू दे किंवा भावांकडे असू दे, ज्या योजनांमार्फत जे काही पैसे येत आहेत ते पैसे महागाईच्या थ्रू पुन्हा एकदा त्यांच्याचकडे जातात. तर त्यामुळे तो पण एक मुद्दा. भले स्कीम काढतायत, योजना काढतायत सगळ्यांच्या सोयीसुविधेसाठी, ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्या योजनांकडे जर ही योजना म्हणजे फक्त लाडकी बहीणच नाही पण लाडक्या बहिणींसारखे अजूनही जे काही योजना आहेत त्या योजना जर खरंच अजून पुढे चालत राहिला तर त्याचा फायदा हा सगळ्यांनाच आहे आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होईलच.
पण म्हणायला गेलं तर ह्या योजना सुरू करताना दुसऱ्या साईडने जे काही पैसे खात्यात येत आहेत ते खात्यातले पैसे हे महागाईच्या थ्रू पुन्हा एकदा त्यांच्याकडे जात आहेत. त्यामुळे तो कुठेतरी ती जी गोष्ट आहे ती सिमिलॅरिटीने राहत नाहीयेत असं सध्या तरी आहे.